नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये। मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर। जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे की नीट UG 2026 जी 21 जून रोजी झाली, त्या एक्झामचा निकाल आता लागलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि ऑलरेडी रँक कळालेले आहेत। पण आता यानंतर पुढे नेमकं काय करायचं? आपल्याला MBBS मिळणार, BMS मिळणार, BDS मिळणार, कुठला कोर्स मिळणार? आणि हा कोर्स आपल्याला जो काय मिळणार ह्या कट ऑफनुसार आपल्याला कळतंच की ऑनलाईन पण आपण ह्याच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती मिळते। पण ही आता यापुढची ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे? ह्या प्रोसेसमधला सगळ्यात पहिला टप्पा असतो तो म्हणजे डॉक्युमेंटचा। डॉक्युमेंट नेमके काय लागणार प्रक्रियेसाठी हे आपण ऑलरेडी आपल्या प्लेलिस्टवरती शेअर केलेलं आहे। सध्या आपण बघणार आहेत की वेगवेगळे पोर्टल कुठले कुठले असणार आहेत। समजा आपल्याला MBBS करायचं आहे तर आपल्याला कुठल्या कुठल्या पोर्टलवरती कुठे कुठे नोंदणी करायची आहे, BMS करायचं असेल तर कुठलं कुठलं पोर्टल आहे, ह्याची आपण डिटेल माहिती बघणार आहेत। डॉक्युमेंटेशनची माहिती आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला किंवा या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल किंवा आपल्या वेबसाईटवरती पण तुम्हाला दिसेल। पण आता कुठल्या कोर्ससाठी कुठलं पोर्टल आपल्याला यूज करायचे हे आपण डिटेलमध्ये बघणार आहेत, कारण निकाल आता लागलेला आहे। पण ज्यांना MBBS करायचं त्यांना कुठे कुठे करता येतं, कुठे कुठे अप्लाय करायचे हे सगळं आपण बघणार आहे। ज्यांना इतर कोर्सेस करायचे त्या सगळ्या कोर्सेसचं डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर चला सुरुवात करूया आपण। सगळ्यात पहिल्यांदा आपण या माहिती घेऊया वेगवेगळ्या पोर्टल्स बद्दल। इथे आहे बघा तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस आफ्टर नीट, जिथे आपल्याला MBBS साठी आपल्याला कुठले कुठले पोर्टल उपलब्ध आहेत जिथे आपण बघू शकता। इथे बघा MBBS जर तुम्हाला करायचं असेल त्यामध्ये आपल्याकडे दोन पोर्टल उपलब्ध आहेत। एक आहे MCC, एक असतं महासीईटी। महासीईटी वरती नोंदणी करून आपण MBBS मध्ये ऍडमिशन करू शकतो आणि सोबतच MCC नावाच्या पोर्टलवरती नोंदणी आपण करू शकतो। ह्या नेमक्या पोर्टलवर कुठली कुठली प्रक्रिया चालते? महाराष्ट्रातल्या 85% स्टेट कोटा, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या जागा ज्या आहेत त्यांचं वाटप महासीईटी पोर्टलवरनं केलं जातं। दुसरं म्हणजे डीम्ड कॉलेजच्या सर्व जागा, एम्स कॉलेजच्या जागा, AMU अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, AFMC, जिपमर, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि 15% पूर्ण गव्हर्नमेंटच्या जागा यांचं वाटप MCC पोर्टल मार्फत केलं जातं। जर तुम्हाला MBBS करायचं असेल, मग गव्हर्नमेंट प्रायव्हेट मध्ये करायचे किंवा डीम मध्ये करायचंय, त्या दोन्ही पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे। ह्या दोन्ही पोर्टलची नोंदणी अजून सुरू झालेली नाहीये। जशी नोंदणी सुरू होईल तशी आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत किंवा आपल्या सगळ्या चॅनल मार्फत कळवू। पण जर MBBS करायचं असेल तर आपल्याला दोन पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे। आता ज्यांना MBBS कट ऑफ पेक्षा थोडे कमी मार्क्स पडले, ज्यांना MBBS मिळत नाही असं दिसतंय, जर त्यांना BMS करायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी बघा आपल्याकडे 3 पोर्टल आहेत। 3 पोर्टल त्यामध्ये बघा जर तुम्हाला BMS आणि BHMS करायचंय तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जसं MBBS मध्ये MCC होतं तसं BMS मध्ये AACCC नावाचं पोर्टल तुम्हाला इथे दिसेल। AACCC त्याच्यामध्ये BMS चे डीम कॉलेजेस, BHMS चे डीम कॉलेजेस, सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजे जशा AMU, BHU किंवा एम्स असे कॉलेज होते तशा BMS च्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि 15% ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट कॉलेजेसचं वाटप जे असतं ते AACCCच्या पोर्टलवरनं होतं। निकालानंतर ते पोर्टल पण चालू करण्यात येतं, तिथे तुम्ही BMS आणि BHMS साठी नोंदणी करू शकता। दुसरं म्हणजे जास्तीत जास्त सीट BMS आणि BHMS कुठे वाटप होतात? 85% स्टेट कोटा, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट ह्या पोर्टलवरती तुम्हाला महाराष्ट्र महासीईटीच्या पोर्टलवरती तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सीटचं तुम्हाला वाटप करून मिळतं। सोबतच एक ऍडिशनल पोर्टल ज्यांना BMS करायचं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, ते म्हणजे 15% महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट, हे महासीईटी वरच हे पोर्टल आहे। प्रायव्हेट कॉलेज BMSच्या 15% जागा आपलं महासीईटीच्या पोर्टलवरती वेगळ्या टॅब अंडर वाटप केल्या जातात। फक्त प्रायव्हेट कॉलेजच्या त्या जागा वाटप करण्यासाठी तुम्हाला 15% महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट साठी अप्लाय करावं लागतं। बाकी सगळ्या प्रोसेससाठी कमी फीस आहे। या प्रोसेससाठी तुम्हाला 52,000 रुपये भरून तुम्हाला नोंदणी करावी लागते। BMS करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्वाचं आहे, जर तुम्हाला BMS करायचं असेल तर तुम्हाला डीम साठी AACCC मध्ये अप्लाय करायचंय, गव्हर्नमेंट प्रायव्हेट साठी तुम्हाला महासीईटीवर अप्लाय करायचंय, पण तुम्हाला 15% प्रायव्हेट कॉलेजच्या ज्या जागा आहेत महाराष्ट्रातल्या त्या घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटच्या पोर्टलवरती अप्लाय करायचंय। महासीईटी वरच हे पोर्टल आहे, पण ह्या 3 ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं जेणेकरून तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज किंवा कॉलेज मिळणार नसेल तर तिन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कॉलेज मिळू शकतं। BMS साठी पण तेच आहे, BHMS साठी पण तेच आहे। ओके, त्यानंतर ज्यांना फिजिओथेरपी, ऑक्युपेशन थेरपी, स्पीच थेरपी, प्रोस्थेटिक्स, ऑर्थोटिक्स आणि BNYS नावाचा नवीन कोर्स आपल्या शासनाने इंट्रोड्यूस केलेला आहे, ह्या कोर्ससाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना महासीईटीच्या पोर्टलवरती नोंदणी करायची आहे। तर बघा आतापर्यंत तिन्ही प्रक्रियेमध्ये आपण बघू शकता MBBS साठी पण महासीईटी, BMS साठी पण महासीईटी आणि फिजिओथेरपीसाठी पण महासीईटी। म्हणजे महासीईटीवर नोंदणी करणं सगळ्यांना मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे। तुम्हाला मेडिकलमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर महासीईटीच्या पोर्टलवर नोंदणी करायचीच आहे, पण सोबत जर तुम्हाला डीम मध्ये किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला MBBS साठी MCC, BMS साठी AACCC आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी BMSच्या 15% जागांसाठी आपल्याच महासीईटीवरच्या 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट मध्ये जाणं गरजेचं आहे। आता
फिजिओथेरपी आणि पॅरामेडिकल कोर्सेससाठी आपल्याला महासीईटी वरती 50% स्टेट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या 50% जागांचं वाटप केलं जातं. 15% जागा ऑल इंडिया कोटाच्या याच्यामध्ये वाटप केल्या जात नाहीत. ऍक्च्युअली 100% गव्हर्नमेंटच्या जागा आणि प्रायव्हेटच्या 50% जागा यामध्ये वाटप केल्या जातात. याच्यामध्ये प्रायव्हेटसाठी वेगळं काही पोर्टल नाहीये किंवा वेगळा ऑल इंडिया कोटा नाहीये याच्यामध्ये. त्यानंतर ज्यांना वेटरनरी करायचे, ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी करायची इच्छा की एमबीबीएस थोड्या मार्काने मिस होतंय, त्यांच्यासाठी महत्वाचं मार्क्सू आणि VCI बघा, म्हणजे महासीईटी नाहीये, MCC नाहीये, AA-CCC पण नाहीये. वेटरनरीसाठी पूर्णपणे इंडिपेंडेंट पोर्टल चालतात. त्या दोन पोर्टलचं नाव आहे मार्क्सू, ज्याच्यामध्ये 50% स्टेट गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि यावर्षी त्याच्यामध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस पण याची शक्यता आहे. त्या प्रायव्हेट कॉलेजच्या जागांचं वाटप देखील मार्क्सूवरनं होणार आहे. त्यातले त्यात 15% गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या जागांचं वाटप VCI वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या पोर्टलवरनं केली जाते. ह्या दोन पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे. जर स्टेटमध्ये घ्यायचं असेल तर मार्क्सू, जर ऑल इंडियामध्ये घ्यायचं असेल तर VCI पोर्टलवरती नोंदणी करायचंय. सोबत ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग करायचंय त्यांना नर्सिंगची CET सगळ्यात पहिल्यांदा देणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही नर्सिंगची CET दिली असेल तर सेम महासीईटीचं पोर्टल तुम्हाला त्यावरती नोंदणी करून घ्यायची आहे. यामध्ये ओव्हरऑल काय आहे महत्वाचं बघा, तुम्हाला मेडिकलमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा महासीईटीच्या पोर्टलवरती नोंदणी करणं गरजेचं आहे. ही नोंदणी सुरू होताच आमच्या मार्फत तुम्हाला कळवलं जाईल आणि तुम्ही ही नोंदणी वेळेमध्ये लवकरात लवकर करून घेणं अपेक्षित आहे. पण ज्यांना डीम मध्ये MBBS करायचंय, डीम मध्ये BMS करायचंय, त्यांनी MCC, AA-CCC, ज्यांना प्रायव्हेट कॉलेज मधला एक स्पेशल कोटा क्लेम करायचा आहे, BMS मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15% जागा वेगळ्या प्रकारे वाटप केले जातात, त्यासाठी 15% महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटचं जे पोर्टल आहे ते महासीईटी मध्येच ते उपलब्ध असतं. त्याला तुम्ही अप्लाय करायचे. त्यामध्ये नोंदणी करण्यासाठी 2000 फीस आणि 50,000 डिपॉझिट असतं. त्याचे 2 राऊंड होतात, त्याचे वेगळे नियम असतात. तर ते तुम्हाला BMS करायचं असेल तर न चुकता तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये ह्या सगळ्या पोर्टलवरती तुमची नोंदणी आणि ह्या सगळ्या प्रकारची काउन्सिलिंग तुमची करून दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. ऑनलाईन कसं करायचं आपण बघूया. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची त्यांनी गुगलवरती इथे विजन करिअर काउन्सिलिंग तुम्ही सर्च करू शकता. विजन करिअर काउन्सिलिंग तुम्ही सर्च केल्यानंतर आपली वेबसाईट येते. इथे या वेबसाईटमध्ये तुम्ही मेडिकल सेक्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता इथे, आणि मेडिकल सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे आपले बेसिक फॉर्म कसे भरायचे आहेत, ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे आहेत, ऑफलाईन फॉर्म कसा प्रिंट करून द्यायचा आहे, ही सगळी माहिती दिलेली आहे. काउन्सिलिंगबद्दलच्या महत्त्वाचे अपडेट देखील आपण द्यायला सुरू केलेले आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता काउन्सिलिंगसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी पण इथे दिलेली आहे. आता आन्सर की बद्दलची पण माहिती आणि हा जो व्हिडिओ हा देखील इथे येणार आहे. इथून पुढचे सगळे अपडेट्स तुम्हाला इथे 2026 अपडेट्समध्ये मिळणार आहेत. या प्रकारे तुम्ही विजन करिअर काउन्सिलिंगच्या सगळ्या अपडेट्स मिळू शकता आणि आमच्याशी जोडू शकता. ही झाली नीट नंतर पुढे काय करायचं याबद्दलची माहिती. मेडिकल ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.